आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। दसाने ग्रामस्थांतर्फे नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाऱ्या भाविकांचा नागरी सत्कार। बागलाण तालुक्यातील दसाने येथे कसमादे पट्ट्यातील नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांचा नागरी सत्कार करण्यात आला। या भाविकांनी संसाराला फाटा देत 85 दिवस 3700 किलोमीटर पायी प्रवास करून ही परिक्रमा पूर्ण करून आपल्या मूळ गावी सुखरूप आले। तळवाडे दिगर येथील हरिभक्त पारायण कृष्णा रौंदळ यांचे मार्गदर्शनाखाली हा परिक्रमा सोहळा पार पडला। परिक्रमात सहभागी भाविकांची दसाने गावातून वाजत गाजत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी घरोघर महिलांनी औक्षवण केले। या परिक्रमेत कृष्णा तात्या रौंदळ, तळवाडे, पोपट दशरथ सोनावणे, उत्तम अर्जुन उत्तम जाधव दसाने, सुपडू अहिरे, आशाबाई अहिरे, धोंडू अहिरे लोहणेर, भास्कर दौलत अहिरे पिंपळकोठे, सुनील ठाकरे भौर यांनी सक्रिय सहभाग घेतला। या निमित्ताने हरिभक्त पारायण सतीलाल महाराज म्हसदीकर यांचे कीर्तन झाले। यावेळी दसाने ग्रामस्थांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी दसाने ग्रामस्थांनी परिश्रम घेतले। नर्मदा परिक्रमा म्हणजे काय हे जाणून घेऊ। या नर्मदा नदीकाठाने केला जाणारा सुमारे 3500 किलोमीटरचा एक पवित्र प्रवास आहे, जो अमरकंटक, ओंकारेश्वर, नेमावर यासारख्या ठिकाणाहून सुरू होतो आणि साधारणपणे मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र या राज्यांमधून फिरतो, ज्यात नदीचे पात्र ओलांडणे निषिद्ध मानले जाते आणि हा मार्ग अनेक धार्मिक स्थळांना जोडतो। बहुतांश लोक अमरकंटक मध्य प्रदेश येथून परिक्रमेला सुरुवात करतात, जे नदीचे उगमस्थान आहे। परिक्रमा साधारणपणे नर्मदा नदीच्या एका बाजूने सुरू होते आणि दुसऱ्या बाजूने परत येते, ज्यामध्ये नदीचे पात्र ओलांडले जात नाही। परिक्रमा मार्ग खालीलप्रमाणे होता। अमरकंटक, माईकी बगियाहून नर्मदा कुंड, मंडळा, जबलपूर, भेडाघाट, बरमान घाट, पतई घाट, मगरोल, जोशीपूर, छपानेर, नेमावर, नर्मदा सागर, पामाखेडा, धावडीकुंड, ओंकारेश्वर, बालकेश्वर, इंदोर, मंडलेश्वर, महेश्वर, खलघाट, चिखलरा, धर्मराय, कातरखेडा, शुलपाडी की झाडी, हस्तीसंगम, छापेश्वर, सरदार सरोवर, गरुडेश्वर, चंदोद, भरूच, यानंतर परतताना पोंडी होत बिमलेश्वर, कोटेश्वर, गोल्डन ब्रिज, बुलबुलकंड, रामकुंड, बडवानी, ओंकारेश्वर, खंडवा, होशंगाबाद, साडिया, बरमान, बर्गी, त्रिवेणी संगम, महाराजपूर, मंडला, डिंडोरी आणि नंतर अमरकंटक असा होता। बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक अभिमन अहिरे।